उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिंदे गट हीच खरी शिवसेना, नार्वेकरांनी सुनावला निर्णय, मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला दिली मान्यता. शिंदे गटाचे 16 आमदार पात्र, अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी फेटाळली, विधिमंडळ बहुमत हाच पक्ष, विधानसभा अध्यक्षांचा निकाल वाचनादरम्यान वक्तव्य. ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांचे आमदार पात्र, एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका फेटाळल्या. ठाकरेंना धक्का, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची नियुक्ती योग्य, गोगावलेंची नियुक्ती बरोबर, त्यामुळे त्यांचाच व्हीप योग्य, नार्वेकरांचा निकाल. सुप्रीम कोर्टाच्या व्हीपवरील निरीक्षण राहुल नार्वेकरांनी बदललं. शिंदेंसह 16 आमदार पात्र ठरल्यानं सरकारला कोणताही धोका नाही, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार. विधिमंडळामध्ये बहुमत तोच राजकीय पक्ष, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल. विधिमंडळाबाहेर शिवसेना म्हणून शिंदे गटालाच मान्यता. ठाकरे गटाकडून 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये चुकीच्या पद्धतीनं दुरुस्ती, नार्वेकरांनी घटना दुरुस्ती फेटाळली. 1999ची घटना दुरुस्ती मान्य. व्हीप, प्रतोद आणि विधिमंडळ पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेली निरीक्षणं राहुल नार्वेकरांनी बदलली. शिंदेची शिवसेनाच मूळ राजकीय पक्ष, गोगावलेंनाच व्हीप म्हणून नार्वेकरांची मान्यता. एकनाथ शिंदेची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना नाही, तर शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार. नार्वेकरांकडून ठाकरेंचा निर्णय रद्द. गोगावले यांनी बजावलेला व्हीप नियमाला धरून नव्हता, म्हणून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री शिंदेचं जोरदार स्वागत, विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे मुंबईमध्ये दाखल. निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाला न मानणाऱ्यांना निकालातून मोठी चपराक मिळाली आहे, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. उद्धव ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पक्ष चालवत होते, आमदार अपात्रतेच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे एकाधिकारशाहीचा पराभव असून लोकशाहीचा विजय, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार, आदित्य ठाकरेंची TV9 मराठीला माहिती. आजच्या निकालातून लोकशाहीची हत्या, निकालाची मॅच फिक्सिंग केली, सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांवर सुमोटो कारवाई करावी, उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा. नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला, सुप्रीम कोर्टाला जुमानत नाही हे नार्वेकरांनी निकालातून दाखवलं, उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये तेजस ठाकरे उपस्थित, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल, तेजस ठाकरेंचं वक्तव्य. बाळासाहेबांनी शिवसेना उद्धव ठाकरेंकडे सोपवली होती, हा राजकीय निवाडा, सत्ताधाऱ्यांना हवा तसा निर्णय नार्वेकरांनी दिला, सत्ताधाऱ्यांकडून निकालाबाबत आधीच भाष्य, शरद पवारांची प्रतिक्रिया. नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, हा निर्णय नव्हे, भाजपचं मोठं षडयंत्र, ठाकरे गटाच्या संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांबद्दल अपशब्दाचा वापर केला, संजय राऊतांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार, भाजप आमदार राम कदमांचं ट्विट. कोण शिंदे, कोण गोगावले आणि नार्वेकर यांची अवकात काय, संजय राऊतांची शिंदेंवर टीका, अध्यक्षच बेकायदेशीर, ते काय शिवसेनेचा निर्णय करणार, राऊतांचा हल्लाबोल. मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. भाजपला आपलं संविधान बदलायचा, हा निर्णय लोकशाहीची हत्या करणारा आहे, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. विधानसभा अध्यक्षांकडून विविध नियमांचा दाखला देत निकाल, सरकार मजबूत आहे आणि भक्कम आहे, निकालावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर अनेकांकडून वारंवार सरकारबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम, फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. राहुल नार्वेकर योग्य निकाल देतील अशी अपेक्षा होती, आमदार अपात्रतेच्या निकालावरून प्रकाश आंबेडकरांची टीका, उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला सहानुभूती असंही वक्तव्य. अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रामध्ये दोन्ही व्हीप ग्राह्य धरलेत, ठाकरे गटाला आता चांगला युक्तिवाद करता येऊ शकतो, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. आमदार अपात्रतेचा निकाल बंडखोरीला प्रोत्साहन देणारा, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची निकालावर टीका. अजित पवार डोईजड होतील म्हणून शिंदेना हटवलं नाही, निकालाच्या निर्णयामध्ये 100% भाजपचा हात, भास्कर जाधवांची टीका. याचिका फेटाळायच्या होत्या, मग 9 महिने का घेतले, नार्वेकरांनी लोकशाहीचा गळा घोटला, ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंची टीका. आमदार अपात्रतेचा निकाल शिंदेच्या बाजूने लागणार हे अपेक्षित होतं, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये सत्याचा विजय झाला, आजही ठाकरे गटातील बरेच लोक संपर्कात, निकालावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. उबाटाच्या आमदारांनी आता एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावं, आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटावर निशाणा. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाचा विजय झाला, आमदार बच्चू कडूंची निकालानंतर प्रतिक्रिया.
पक्षप्रमुख वारशानं ठरत नाही, विचारानं ठरतो. शिवसेना आमदार महेश शिंदे यांची प्रतिक्रिया. या निकालानं लोकशाहीला न मानणाऱ्यांना आज जोरदार चपराक बसल्याचंही वक्तव्य. गेल्या 1.5 वर्षामध्ये तणावामध्ये काम सुरू होतं. मतदारसंघामध्ये आता पुन्हा मोठ्या जोमानं काम करू. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेना आमदार अनिल बाबर यांची प्रतिक्रिया. आमदार अपात्रतेच्या निकालातून सत्याचा विजय. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया. पैसा सत्तेच्या बळावर काहीही करू शकतो असा भाजप पायंडा पाडतंय. आमदार अपात्रतेच्या निकालावर सुषमा अंधारेंची टीका. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर बाळासाहेब भवनाबाहेर शिंदेच्या शिवसैनिकांचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी. ठाण्यातल्या टेंबी नाकाच्या आनंद आश्रमामध्ये शिंदेच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा. ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या विक्रोळी मतदारसंघामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष. विक्रोळीमध्ये फटाके फोडून घोषणाबाजी. सोलापूरमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शहाजी बापूंचा कार्यकर्त्यांना पेढे भरवत जल्लोष. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा. निकालानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. खरी शिवसेना शिंदेची असा निकाल नार्वेकरांनी दिल्यानंतर धुळ्यामधील ठाकरे गट आक्रमक. राहुल नार्वेकर यांचा लोकशाहीचा खुनी म्हणून लावला बॅनर. ठाकरे गटाच्या वतीने निषेध. वर्ध्यामधल्या पुलगावजवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड. नार्वेकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत बसवर दगडफेक, काचा फोडल्या. रायगडमध्ये निकालानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. अलिबागमध्ये भाजप कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात जळगावमध्ये ठाकरे गटाचं निषेध आंदोलन. हातावर काळ्या पट्ट्या बांधून कार्यकर्त्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी. आमदार अपात्रतेच्या निकालातून लोकशाहीचा खून. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा आरोप. 10वी आणि 12वीच्या आउट ऑफ टर्न पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आता शाळा महाविद्यालयामध्येच होणार. या बदलाची योग्य नोंद घेण्याच्या शिक्षण मंडळाच्या सूचना. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरील वेगमर्यादा मुंबई पोलिसांकडून निश्चित. MTHLवर 100 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा, तर उड्डाणपूल चढताना आणि उतरताना वेगमर्यादा 40 किलोमीटर प्रति तास. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार. दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी एक्सप्रेसवे बंद राहणार. एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं सुरक्षितता अभियान राबवणार. आजपासून 25 जानेवारीपर्यंत सर्व आगार पातळीवर अभियान राबवलं जाणार. आठवड्याभरापासून मध्य रेल्वेची लोकल सेवा विलंबानं. मागील आठवड्याभरापासून मुख्य मार्गावर लोकल सकाळच्या वेळेमध्ये 20 ते 30 मिनिटं उशिरानं. म्हाडाच्या मुंबईसह राज्यभरातील जमिनींवर अनधिकृत जाहिरातबाजी. यापुढे जाहिरातदार कंपन्यांना म्हाडाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक. म्हाडाच्या पहिल्या लोकशाही दिनी 15 अर्जांवर सुनावणी. 15 दिवसांमध्ये या अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार. पुनर्विकासापासून ते घराचा ताबा मिळण्यापर्यंतच्या तक्रारी मांडता येणार. बुधवारी राज्यामध्ये कोरोनाचे नवे 98 रुग्ण आढळले. राज्यामधील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 849 वर. नवी मुंबई विमानतळावरील पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी 500 खाटांचं तात्पुरतं रुग्णालय. रायगड जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विशेष नियोजन. अंबरनाथमध्ये नवीन पेन्शन योजनेविरोधात साखळी उपोषण. ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील कामगार संघटनांनी पुकारलं साखळी उपोषण. उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द. पोलिसांनी मिळवून दिले तब्बल 3,80,000चे मोबाईल. अंबरनाथ शहरामध्ये आजपासून जोशी नाका रिक्षाचालक मालक संघटनेची रिक्षा बंदची हाक. अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची संघटनेची मागणी. संपूर्ण राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गारवा वाढण्याचा अंदाज. पुण्यामधल्या अनुदानित, अंशतः अनुदानित तसंच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचं इतर शाळांमध्ये समायोजन. 125 शिक्षकांपैकी 103 शिक्षकांना नियुक्ती. पुण्यामध्ये 82 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार. पुढील 8 वर्षांमध्ये या स्टेशनचं काम पूर्ण केलं जाणार. प्रति युनिट 13 ते 19 रुपये दर आकारले जाणार. पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा 17 जानेवारीला होणार. राज्यपाल रमेश बैस सोहळ्याला उपस्थित राहणार. मुंबईप्रमाणे पुण्यातही येत्या काही वर्षांमध्ये गगनचुंबी इमारती उभारल्या जाणार. पुण्यामध्ये एकूण 4 इमारतींच्या प्रकल्पांना मान्यता. जळगावच्या पारोळ्यामधल्या शिरसमणी इथल्या शरद पवार गटाच्या सरपंचांसह सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पक्षाने संधी दिली तर जळगाव मतदारसंघातून लोकसभेची जागा लढवणार. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी. जळगावात शेडनेट पॉली हाऊस योजनेमधील भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई होत नसल्यानं अमळनेरमधील शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांचं स्वतःला जमिनीमध्ये गाडून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन.
जळगावात राष्ट्रीय महामार्गावर अहुजा नगरजवळ रिक्षाचा अपघात, 2 प्रवासी गंभीर जखमी. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी. धुळ्यामधल्या सोनगीर ते कापडणे रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावरील खडी बाहेर आल्यानं अपघात होण्याची शक्यता. स्थानिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. धुळ्यामधल्या तळ गाठलेल्या नकाने धरणामध्ये हरणकला तलावातून पाणी सोडण्याची मागणी. आयुक्त अनिता पाटील यांची जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे मागणी. धुळ्यामध्ये योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतमाल सुरत बाजारपेठेमध्ये नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल. सुरतमध्ये जास्त बाजारभाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा निर्णय. धुळे जिल्ह्यामधल्या कापडणे गावामधल्या बोरं थेट कोलकाता, दिल्ली, सिलिगुडीच्या बाजारपेठेमध्ये विक्रीला. दिनेश बडगुजर या प्रगतिशील शेतकऱ्याची उत्तुंग भरारी. नवी मुंबईमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढली. मागील 9 महिन्यामध्ये शहरामध्ये 11,040 नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याची नोंद. राज्यभरात अन्न आणि औषध विभागाच्या हॉटेल्सवर तपासणी मोहीम. ऑनलाईन फूड आणि वाढलेल्या हॉटेलिंगच्या पार्श्वभूमीवर कारवाई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यवतमाळ शेतकरी मेळाव्याला उपस्थिती. उमरखेड यवतमाळमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 1,128 कोटींच्या आराखड्याला मान्यता. तीर्थस्थळ विकास आणि पर्यटन विकासाच्या कामांना गती देण्याच्या अजित पवारांच्या सूचना. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात चंद्रपूरमध्ये वाहन चालकांचा निषेध मोर्चा. कायदा मागे घेण्याच्या आंदोलकांची मागणी. नाशिकच्या मालेगावात हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक टँकर चालक आक्रमक. मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलकांचा रास्ता रोको. सोलापूरमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात रास्ता रोको. वाहन चालकांचं वाहन न थांबवल्यानं त्याला चपलांचा हार. तर सावळेश्वर टोलनाक्याजवळ टायर जाळून कायद्याचा निषेध. महाराष्ट्रामध्ये काल काही भागात पावसाची हजेरी. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. 10,000 हेक्टरवर कांदा पीक वाया गेल्याचं निश्चित.